होतं. शिक्षणाने येते मनुष्यत्व, पशुत्व हटते पहा. आणि माणसामध्ये आणि जनावरांमध्ये फरक काय आहे? एवढाच एक फरक आहे की माणसाला शिकता येतं आणि शिकून माणसाला आपला उद्धार करता येतो. जनावरांना आपला उद्धार करता येत नाही. ही एकच गोष्ट आहे की जी माणसाला जनावरांपासून माणूस करते, तिचं नाव आहे शिक्षण. आणि म्हणून आपल्या महामानवांनी काय सांगितलं? शिका. बाबासाहेबांनी काय सांगितलं? शिका. बाबासाहेबांनी ज्या तीन गोष्टी सांगितल्या बांधवांनो, त्यातली पहिली गोष्ट आहे शिका. तर शिका म्हणजे काय शिका? केवळ शाळा शिकू नका, तर तुम्ही उच्च शिक्षण घ्या, महाविद्यालयीन शिक्षण घ्या. आपल्या जीवनाचं सोनं करणारं आपल्याला दर्जेदार शिक्षण घेता आलं पाहिजे, आपल्याला शिकता आलं पाहिजे. आणि म्हणून आमच्या मायबापांना आमची एकच विनंती आहे की आपल्या मुलाबाळांना शाळेमध्ये घाला. आजही शिक्षणापासून वंचित होण्याचा मोठा टप्पा सुरू झालेला आहे. कारण आज शिक्षण महाग झालंय. पूर्वी शिक्षण मोफत होतं, पण आज शिक्षणासाठी होता नांदेडला तुम्ही पाहिलं असेल की प्रचंड फीस त्या ठिकाणी भरावी लागते. आणि म्हणून शिक्षण महाग होत चाललेले आहे काळामध्ये. आमच्या मायबापांनी पुन्हा आमच्या लेकरांना शिक्षणाची ओढ लावली पाहिजे. आता आम्ही आल्या आल्या आपल्या वस्तीमधून एक चक्कर मारली, आम्ही गेलो, पाहिलं, काय दिसलं आम्हाला? बरं का, काय आहे तर आपल्या हातामध्ये मोबाईल आहे. आणि या मोबाईलमुळे आमचं आज वाटोळ होत चाललेलं आहे. आमच्या हातामध्ये काय पाहिजे? नाही तर आमच्या हातामध्ये पुस्तक पाहिजे. बाबासाहेब आंबेडकरांनी आपलं घर पुस्तकांसाठी बांधलं होतं. तुम्हाला माहित नाही का? त्या घराचं नाव काय होतं सांगा बरं मला. बाबासाहेबांनी जे घर बांधलं पुस्तकासाठी, त्या घराचं नाव काय होतं? राजगृह. जोरदार टाळ्या वाजवा. बाबासाहेबांनी जगातलं एकमेव पुस्तकाचं घर आहे ते राजगृह मुंबईमध्ये बाबासाहेब आंबेडकरांनी बांधलं. आणि म्हणून या महामानवांचा हा जो विचार आहे, तो विचार आपल्यामध्ये आला पाहिजे. महामानवांनी सांगितलं शिका, संघटित व्हा आणि संघर्ष करा. संघर्ष कशासाठी आहे? तर आपल्या न्यायासाठी, आपल्या हक्कासाठी आहे. माणूस म्हणून जगण्यासाठीचा संघर्ष आहे. म्हणून या महामानवांचं स्मरण करावं, शिक्षणाचं प्रबोधन करावं. तुम्ही सर्व या ठिकाणी एक चांगला समाज आहे. आम्ही किनी गावाची निवड काय केली? समारोपासाठी. आम्हाला अनेक गावं होती, पण हेच गाव आम्ही काय निवडलं? आमचे दोन हिरे या ठिकाणी आहेत. आमचे विष्णू भाऊ आहेत, आमचे राजू भाऊ आहेत. या गावानं एक आदर्श दिलेला या तालुक्याला. आणि म्हणून शिक्षक कसा असावा, उत्तम माणूस कसा असावा, याचं उदाहरण म्हणजे आमचे विष्णू भाऊ आहेत. आणि एक दर्जेदार शिक्षण त्यांनी घेऊन आज स्वतःचा त्यांनी व्यवसाय सुरू केलेला आहे. म्हणजे व्यवसायाला लाजायचं नाही, पण स्वाभिमानानं जगायचं. जगणं स्वाभिमानाचं असलं पाहिजे. आम्हाला शिवाजीराजांनी काय शिकवलं? स्वाभिमान शिकवलं. आमच्या महामानवांनी आम्हाला काय शिकवलं? स्वाभिमानानं शिकवलं. आज कॉलर आमची टाईट कधी होईल? जर आम्ही शिक्षण घेऊ आणि चांगल्या पद्धतीनं अधिकारी होऊ, आमचे अधिकारी झाले पाहिजे, आमचे मोठे प्रमाणात कर्मचारी झाले पाहिजेत, आणि तर आमची कॉलर टाईट होणार. आणि हे सर्व सांगण्यासाठी आम्ही या ठिकाणी आलेलो बांधवांनो. तर आपण सर्व या ठिकाणी जाणकार आहात. आमच्या अरुण भाऊनी सांगितलं की आम्ही काय करणार आहोत. आपल्याला एक अभ्यासिका सुरू करायची. मुक्ता साळवे, मुक्ता साळवे, मांगाची चौथीची शिकलेली पोरगी.